नमस्कार, सर्वांचं स्वागत. संगीत समाधी भाग 18. लेखक ब्रह्मलीन योगीराज मनोहर हरकरे. या प्रकरणामध्ये लेखक मंत्र पुष्पांजली कशी म्हणायची व त्यात श्रुती कशा येतात ते सांगतात. ग्राम म्हणजे काय, मूर्छना म्हणजे काय हे सुद्धा ते सांगतात. स्वर एकूण 12 आहेत, श्रुती 22 आहेत, तर ग्राम 3 आहेत. मंत्र पुष्पांजलीबद्दल लेखकाचेच शब्दात आपण माहिती घेऊया. लेखक सांगतात, श्रुती गायन कसे असते आणि त्या आधारावर ग्राम गायन कसे करावे याची कल्पना मंत्र पुष्पांजली सशास्त्रत पद्धतीने म्हणणाऱ्यांना येऊ शकते. मंत्र पुष्पांजलीतील ओम यज्ञ नयज्ञ मैजंत देवाः पासून समुद्र पर्यंताया एकराडिती इथपर्यंत मंत्र श्रुतीच्या उदात्त अनुदात्त स्वरित स्वरांनी म्हणावे लागतात. स्वरित उदात्त अनुदात्त म्हणजे ओम यज्ञेन यज्ञ मैजंत देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन. तर याच्यातला स्वरित स्वर म्हणजे सा. ओम यज्ञेन हा खालचा स्वर म्हणजे अनुदात्त स्वर आणि वरचा स्वर म्हणजे ओम यज्ञेन यज्ञ भजंत देवाः हा उदात्त स्वर. या 3 स्वरामध्ये मंत्र पुष्पांजली गायची असते. वेद गायनातील स्वरांकडे लक्ष दिल्यास असे दिसून येईल की स्वरित स्वर षड्ज मानला तर अनुदात्त स्वर कोमल निषाद आणि तीव्र निषाद यामधील श्रुती असते आणि उदात्त स्वर म्हणजे कोमल ऋषभ आणि तीव्र ऋषभ यामधील श्रुती असते. इकडून तिकडून भटकून षड्जावरच अधिक जोर द्यावा लागतो. वेद गायनातील मंत्रसिद्धी आणि शरीर शुद्धी हा भाग सोडल्यास वेदांचे गायन वरील प्रमाणे षड्ज निषाद आणि ऋषभाचे त्रिकुटातच संपन्न झालेले दिसते. वेदही त्रिगुणात्मकच असतात. भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, तुला निर्योगक्षेम आणि आत्मवान व्हायचे असेल तर तू वेदांतातील त्रिगुणांचा त्याग कर, कारण वेदही त्रिगुणात्मकच आहेत. त्रैगुण्य विषया वेदानी त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेदांच्याही वरील धारणेत जाण्याच्या प्रक्रियेला म्हणूनच वेदांत असे म्हणतात. मंत्र पुष्पांजलीतील उत्तर भाग श्रुतीस्थानांनी आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या मूर्छना गायनाने समृद्ध असतो. तदप्पेश श्लोकोपासून एक एक श्रुती वरचढ घेत घेत पलीकडील मंत्र सारख्या बदलत्या श्रुतिग्रामात म्हणायचे असतात. अशा तऱ्हेने सर्वच 22 श्रुतीतून स्वर षड्ज जाऊन अतितार स्वरावर आरूढ होतो आणि मग मंत्र पुष्पांजली एकदम खालच्या श्रुतीस्थानावर आणून गायन बंद करतात. ही मंत्र पुष्पांजली गाण्याची पद्धत आहे. भारतीय संगीतशास्त्राची पूर्ण रचनाच जणू काही या मंत्र पुष्पांजलीत सामावली आहे असे वाटते. मंत्र पुष्पांजली ही योग्य तऱ्हेने गाणारे आज राहिले नाहीत असे म्हणावेसे वाटते. आमच्या षड्जग्रामाची सुरुवात षड्जाच्या प्रथम श्रुतीवर आमचा सा आधारून करीत आहोत, तर षड्जाच्या 4 श्रुतीत आम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. मंत्र पुष्पांजलीतील षड्जाच्या 4 श्रुती आम्हाला आजकाल घेता येत नाहीत. उदात्त अनुदात्त स्वर तर त्याहून गम्य नाहीत. त्यामुळे आजची मंत्र पुष्पांजली म्हणजे योग्य तऱ्हेने म्हटल्या जाते की नाही हे पाहणे आवश्यक आहे असे लेखक सांगतात. श्रुती एकूण 22 आहेत आणि त्यांचे प्रमाण आपल्याला माहिती आहे. 4-3-2 4-4-3-2 म्हणजे
षड्जाच्या 4 श्रुती, ऋषभाच्या 3, गांधाराच्या 2, मध्यमाच्या 4, पंचमाच्या 4, धैवताच्या 3 आणि पुन्हा निषादाच्या 2 अशी त्याची विभागणी आहे. या सर्व श्रुती आणि स्वर संवाद सिद्ध आहेत. यानंतर 3 ग्रामांबद्दल लेखक पूर्ण माहिती देताना तिन्ही ग्राम कुठल्या श्रुतीवरून सुरू होतात हे एका चार्टमधून लिहून ते समजवून देतात. हा भाग जरा कठीण असल्याने प्रत्यक्ष पुस्तकात तो वाचणेच योग्य राहील. हा भाग समजायला सर्वसामान्यांना जरी कठीण वाटला तरी संगीत जाणकारांना तो सहज समजेल. आज आपण षड्जग्राम सा पासून, गंधारग्राम क पासून आणि मध्यमग्राम म पासून असे ढोबळमानाने मानतो. असे जरी असले तरी या तिन्ही ग्रामांच्या श्रुती आणि स्वर वेगळे वेगळे आहेत. श्रुती तर पूर्ण वेगळे आहेत. आणि मग यामध्ये पुन्हा 4-3-2 4-4-3-2 असा श्रुतींचा नियम जर आपण बसवला तर तीनही ग्रामांचे मूळ स्वर आणि श्रुतीच भिन्न भिन्न ठिकाणी येतात. याचा प्रयोग करून पाहावा. याचा अतिशय शास्त्रशुद्ध व अभ्यासपूर्ण असा चार्ट लेखकांनी पुस्तकात दिला आहे. मूर्छनाबद्दल सांगताना लेखक बोलतात की मूर्छना या शब्दाची व्याख्या काय आहे. तर मूर्छना म्हणजे मूळ रागाला काही काळ मूर्छित अवस्था प्राप्त करून त्या रागाच्या त्या स्वरांनी जेव्हा दुसरा राग आपले अस्तित्व जाणवून देतो तेव्हा ती मूर्छना होते. हे सांगणे जरी कठीण असले तरी प्रात्यक्षिकांनी हे समजेल. जसं आता कलावती राग आहे. सा सा ग प ध नि सा नि ध प ग प ग सा हा कलावती राग आहे. आता याच्यामध्ये एक अभोगी रागाची मूर्छना येते. ती कशी बघा. सा ग प, या प ला जर सा आपण समजलं तर पुढचे स्वर काय येतात. प सा, सा रे ग म रे, सा रे ध सा, ध सा रे ग म, म ग रे सा ध म. हा झाला अभोगी राग. कलावतीचे स्वर घेऊन अभोगी रागाने स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलं. मूळ कलावती रागाला मूर्छना अवस्थामध्ये नेऊन. मूळ राग आहे कलावती सा ग प, पण अभोगी राग घ्यायचा झाल्यास सा सा ध म. आणि मग असं करून पुन्हा मूळ रागात सा ग प ध नि सा नि ध प ग प ग सा असं कलावतीत येणं, याला कलावतीमध्ये अभोगी रागाची मूर्छना आली असं म्हणतात. संगीत जाणकार जाणतातच. आणि यानंतर मग लेखकांनी स्वरांचे सामर्थ्य व राग समय सिद्धांताबद्दल अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे. ती आपण पुढील भागात पाहू. लेखक ब्रह्मलीन योगीराज मनोहर अडकरे यांनी लिहिलेलं हे एकमेव असं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये हे दिव्य ज्ञान मांडण्यात आलेलं आहे. हे पुस्तक आपण सर्वांनी, अर्थात सर्व गायक क्षेत्रातील सर्व गायकांनी, वादकांनी, सगळ्यांनी हे अवश्य वाचावं. आणि वाचायचं असेल तर या एपिसोडच्या खाली स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्याच्यावर संपर्क साधल्यास आपल्याला ते पुस्तक निश्चितपणे मिळू शकेल. सगळ्यांनी अवश्य वाचावं असं हे पुस्तक आहे. धन्यवाद. आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. हरि को सदा, जो भजे हरि को सदा, तोहि परम पद पावेगा, तोहि परम पद पावेगा, तोहि परम पद